परळीमध्ये तर निवडणुकीमध्ये उद्या केवळ औपचारिकता निकालाची असणार आहे. तिथं तर आम्ही अगदी निर्विवादपणे विजय मिळवणार आहोत. आमची आणि आमच्या युतीतल्याच राष्ट्रवादीची अजितदादांच्या राष्ट्रवादीचीच लढाई झाली इथं. तर याच्यात भारतीय जनता पक्षाला यश चांगल्यापैकी मिळेल असं वाटतं. नाही ताईनं अतिशय विचारपूर्वक काय जिंकणं, कारण काय माहिती का की विजय हा महत्त्वाचा असतो. आता इथं आंबेजोगाईमध्ये आघाडी आहे, परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदारच त्या ठिकाणी प्रमुख आहेत ना. बीड नगरपालिकेमध्ये मला वाटतं की मताचं समीकरण जर आपण पाहिलं तर मुस्लिम समाजाचा 63,000चा गट आहे. तो प्रचंड अशा 3 गटामध्ये MIM असेल, राष्ट्रवादी असेल, तुतारी असेल यामध्ये विभागलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिकाच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया ही पार पडलेली आहे. न्यायालयाच्या निर्णयाने काही स्थगित झालेल्या जे वार्ड होते त्यामधील देखील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडलेली आहे आणि आता उद्या मतमोजणी होणार आहे. त्यामुळं नेमकं नगरपालिकेवरती कोण झेंडा फडकवणार या अनुषंगाने मोठी चर्चा होते. पारावरती चर्चा आहे, प्रत्येक कट्ट्यावरती, हॉटेलवरती आणि हॉटेलमध्ये देखील ही जी आहे ही चर्चा रंगलेली आहे. विशेषतः मतदान प्रक्रिया झाल्यानंतर बीडमध्ये नेमकं उद्या काय होणार आणि 6 नगरपालिकेवरती झेंडा कोणाचा फडकला जाणार या अनुषंगाने आपल्यासोबत काही राजकीय पक्षाशी संबंधित असलेले कार्यकर्ते देखील आहेत, त्याचबरोबर पत्रकार देखील आहेत आणि कॉमन पीपल देखील आहेत. आपण त्यांच्याशी विचारणार आहोत. नेमकं काय सांगाल, बीडमध्ये 6 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विशेषतः आपण जर बघितलं तर या ठिकाणी मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्री या सर्वांच्या सभा झालेल्या होत्या. काय चित्र असेल 6 नगरपालिका निवडणुकांचं? हे बघा, 9 वर्षाच्या नंतर निवडणुका लागल्या आणि ह्या स्थानिकच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि मला असं वाटतं की यावेळेस सर्वच पक्षाने अगदी सगळ्या क्षमताच्या सह ही निवडणूक लढलेली आहे. निकाल काय येतील आपण उद्या पाहणारच आहोत. मात्र पक्ष म्हणून आम्ही कुठलीही कसर आणि कुठलाही कसूर या ठिकाणी केलेला नाही आणि कसर सोडलेली नाही. त्यामुळे आम्हाला उद्याच्याला जे निकाल अपेक्षित आहेत ते अत्यंत आश्वासक असतील आणि याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी पक्ष एक मोठा विजय मिळवताना दिसेल. मात्र 6 नगरपालिका होत्या. या 6 नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट हा किती ठिकाणी स्वबळावरती लढत होता आणि महायुतीमध्ये कशा पद्धतीने लढत होता? एकंदरीत जर बघितलं तर विकासाचे मुद्दे या निवडणुकीमध्ये चर्चेला गेले का आणि ते कशा पद्धतीने होते? मतदानाचा जो टक्का आहे तो काही ठिकाणी कमी झालेला आहे, काही ठिकाणी वाढलेला आहे. याचा काय नेमका परिणाम होतो? बघा, राष्ट्रवादी पक्ष परळीला मित्रपक्षासोबत होता आणि राष्ट्रवादी पक्षाने अंबाजोगाई या ठिकाणी एक आघाडी केली होती. बाकी स्वतंत्र पक्ष लढलेला आहे आणि कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे जर कार्यकर्त्यांमध्ये जर समन्वय साधला गेला तर पक्षाने तिथं युतीला परवानगी दिली आणि जिथं कार्यकर्त्यांमध्ये एक स्पर्धाभाव होती तिथं आम्ही हेल्दी निवडणुका केल्या. बीड आणि गेवराईमध्ये आम्ही खूप चांगलं प्रदर्शन केलं स्वतंत्र पक्ष म्हणून. अंबाजोगाईमध्ये आम्ही आघाडी म्हणून चांगलं काम केलेलं आहे. परळीमध्ये तर निवडणुकीमध्ये उद्या केवळ औपचारिकता निकालाची असणार आहे. तिथं तर आम्ही अगदी निर्विवादपणे विजय मिळवणार आहोत आणि या अनुषंगाने अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाची जी काही निवडणूक प्रक्रियेतला जो सहभाग आहे तो प्रचंड आश्वासक आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने याच्यामध्ये सहभाग नोंदवला. आम्ही बीड नगरपालिका आहे. या नगरपालिकेमध्ये पंडित हे पहिल्यांदाच या बीड नगरपालिकेच्या अनुषंगाने लिडिंग करतायत. विशेषतः तसं पाहिलं तर योगेश क्षीरसागर हे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. या अनुषंगाने नेमकं चित्र कसं असेल? बघा, निवडणुकीच्या निकालाबद्दल उद्या सकाळी निकाल लागणार आहे म्हणून आपण आज सायंकाळी त्याच्यावर काही भाष्य करणं मला तितकं संयुक्तिक वाटत नाही. पण एक गोष्ट जी मला माहीत नाही कुणाला लक्षात आली का नाही, पण अजित पवार साहेबांसाठी आणि त्यांच्या पक्षासाठी अल्पसंख्याक मतदारामध्ये जो आश्वासक प्रतिसाद मिळतोय ना तो महाराष्ट्रामध्ये संदेश देणारा आहे. म्हणजे ज्या अल्पसंख्याक मतदारांवर शरद पवार साहेबांचा पक्ष आपली मालकी सांगत होता त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने सुरुंग लावलेला आहे आणि आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे अल्पसंख्याक मतदारामध्ये. मला असं वाटतं बीड नगर परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी आणि अजितदादा यांच्या अनुषंगाने प्रचंड आश्वासक आणि एक नवा मतदार उभा करणारी ठरलेली आहे. आपण पाहतोय ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं जी उद्याच्या निकालाच्या अनुषंगाने त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आणि विशेषतः चांगल्या पद्धतीचं यश मिळेल असं देखील ते सांगतात. नेमकं एकूण 6 नगरपालिका झाल्या, यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देखील आले. विशेषतः पंकजा मुंडे देखील स्टार कॅम्पेनर म्हणून सर्व ठिकाणी प्रचाराची मोहीम हाती घेतलेली होती. कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला? आता मतदान तर झालेलं आहे, मतपेट्यामध्ये बंद आहे, पण उत्सुकता प्रत्येकाला लागलेली की नेमकं काय झालेलं असेल, तर काय तुमची अपेक्षा आहे? विषय असा आहे की गेल्या 9-10 वर्षानंतर ही निवडणूक झाली आणि मतदार सगळेही उत्सुक होते. कार्यकर्तेही
मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीत सहभागी होते आणि बीड शहरात हा नवीन इतिहास घडल असं वाटतंय आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना की इथं बीड शहरात आमची आणि आमच्या युतीतल्याच राष्ट्रवादीची अजितदादांच्या राष्ट्रवादीचीच लढाई झाली इथं. तर याच्यात भारतीय जनता पक्षाला यश चांगल्यापैकी मिळेल असं वाटतं. आणि निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरले का? आता बीड शहर असेल किंवा परळी शहर, माजलगाव शहर, गेवराई शहर, अंबेजोगाई शहर या ठिकाणी जे सुशिक्षित मतदार आहेत त्यांनी नेमका कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी दिली? सुशिक्षित मतदारांना हा विकासाला पहिला मुद्दा दिला. विकासाचा मुद्दा असन, हिंदू धर्माचा अजेंडा असन, ह्या अनुषंगाने सगळे जास्त मतदान झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी 6 पैकी 6 जागा 100% ताब्यात आणणार आहेत. एक युतीची आहे परळीतली आणि 5 स्पेशल भारतीय जनता पार्टीचे येणार. मात्र कुठं अंबेजोगाईमध्ये बघितलं तर तिथं आघाडी केली, पक्षाचं चिन्ह तर त्या ठिकाणी कुठं दिसत नाही. आघाडी जरी असली तर ती भारतीय जनता पार्टीची आणि आघाडीची युती आहे, ह्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची जागा राहणार ती. अच्छा, काय नेमकं बीड नगरपालिकेच्या अनुषंगाने तुम्ही या बीड विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने भाजपचं अनेक वेळा तुम्ही काम पाहिलेलं आहे, काय परिस्थिती आहे आणि ऐनवेळी डॉक्टर योगेश क्षीरसागर हे भाजपमध्ये आले, त्याचा नेमका किती परिणाम होणार आहे आणि उद्याचं चित्र कसं असेल? काय की बीड शहरामध्ये मुळात भारतीय जनता पार्टीला मानणारा खूप मोठा वर्ग आहे, परंतु योगेश क्षीरसागर भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय पंकजाताई मुंडे, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते बीड नगरपालिकेमध्ये आले. अतिशय ताकदीचे जी 26 प्रभाग आहेत ताकदीचे उमेदवार दिले आणि जे अजितदादाचाही वेगळा गट होता, त्याच्यानंतर तुतारीचाही वेगळा गट होता, जे वन साईड मतदान जी जायचं एका पक्षाला, आणि त्यामुळे इथं भारतीय जनता पक्षाला मताची विभागणी होत नव्हती. परंतु आता ह्या दोन्ही पक्षामध्ये मताची विभागणी झाल्यामुळं भारतीय जनता पक्षाचा विकासाचा अजेंडा, देशामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, मुख्यमंत्र्याची या ठिकाणी सभा झाली आणि कुठेतरी या बीड शहराला चांगला विकास होईल त्या दृष्टिकोनातून आणि मतदारानं 100% या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होईल असं वातावरण आहे. मात्र एकंदरीत जर बघितलं तर भाजप महायुतीमध्ये मोठा पक्ष आहे, मात्र जिल्ह्यामधल्या 6 नगरपालिका निवडणुकीत जर बघितलं तर फक्त परळीमध्ये महायुती आहे, इतर कुठल्याही ठिकाणी नाही. तर पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून पंकजाताईंनी हा एक वेगळा पॅटर्न राबवला असं वाटतंय, कारण त्याचा कितपत परिणाम होईल? नाही, ताईनं अतिशय विचारपूर्वक काय जिंकणं, कारण काय माहिती का की विजय हा महत्त्वाचा असतो. आता इथं आंबेजोगाईमध्ये आघाडी आहे, परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदारच त्या ठिकाणी प्रमुख आहेत ना, आमदाराचेच वडील आहेत ना, ते काय भाजपपेक्षा वेगळे असू शकत नाहीत. आघाडीतून आले काय, चिन्हावर आले काय, परंतु पक्षाचा नगराध्यक्ष होईल, तिथं विकास करता येईल. परळीमध्ये त्यांनी काय केलं किंवा 2 वेगवेगळे पॅलन करण्यापेक्षा परळीचा विकास करण्यासाठी दोन्ही एकत्रित आले आणि ते महायुतीमध्ये वरी आहेतच ना, त्यामुळं असं काही वेगळं काही नाही. परळी मध्ये महायुती होते, तुम्हाला आंबेजोगाईमध्ये सुद्धा दिसतं. मग इतर जिल्ह्यातल्या ठिकाणी जसं की बीड आहे, गेवराई आहे, माजलगाव आहे, धारूर आहे, या ठिकाणी मात्र सोबळावरती स्वतंत्रपणाचा नारा दिला जातो आणि पंकजाताईंच्या त्या ठिकाणी सभा देखील झाल्या. नाही, बरोबर आहे, कारण माजलगावमध्ये पण प्रचंड ताकदीचे माणसं आहेत, तिथं 100% स्वबळावर निवडून येण्याची 100% गॅरंटी आहे. बीडमध्ये पण ताकदीचे माणसं मिळाले. धारूर नगरपालिका पहिल्यापासून भारतीय जनता पक्षाकडेच आहे आणि गेवराईचा तर फक्त औपचारिकता आहे, फक्त निकाल काय लागू शकतो ते. म्हणून ज्या ठिकाणी 100% स्वतःच्या जीवावर मेजॉरिटी येते त्या ठिकाणी स्वतंत्र लढलो. ज्या ठिकाणी मित्र पक्षाला बरोबर घ्यावं लागतंय, एक मोठं मन करून मित्र पक्षाला बरोबर घेतलं, त्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. असं अतिशय ताईनं त्यांच्या नेतृत्वाखाली चाणक्य बुद्धीनं अतिशय चांगलं बीडमध्ये कॅम्पेन केलंय आणि 6ची 6 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे असतील. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ह्या सगळ्या चर्चा होत आहेत. विशेषतः मला विचारायचं आहे, मुस्लिम कम्युनिटी ही बीड जिल्ह्यामधल्या 6 मतदारसंघामध्ये निर्णायक आहे, 6 नगरपालिका निवडणुकांमध्ये. तर नेमकं या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने हे समीकरण राहिलं? आता बीड नगरपालिकेमध्ये बघितलं तर मुस्लिम मताची टक्केवारी ही वाढलेली आहे इतर मतापेक्षा. मला काय वाटतं की मुस्लिम कुठल्याही एका पक्षानं मुस्लिमांच्या मतांवर अधिराज्य आजपर्यंत गाजवलेले आहे, परंतु अजितदादा पवार असतील किंवा शरद पवार असतील यांना सेक्युलर म्हणून मुस्लिम समाज नेहमी त्यांच्या पाठीमागे राहिलेला आहे. त्यांच्या विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण होतंय का? तर मला तरी वाटतं की नाही. प्रामाणिकपणे सांगतो की बीडमध्ये आपण आहोत आणि बीडच्या वातावरणामध्ये तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर आपण राजकारण करतोय का ते मुस्लिम समाजाने एकदा पाहिलं पाहिजे. आणि हा जो काही निवडणूक झाली आहे, ही निवडणुकीची प्रक्रिया झालेली आहे, याच्यामध्ये कुठेतरी कल तो अजितदादांकडे पण वळालेला दिसला आहे, कारण अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि सेक्युलर म्हणून मुस्लिमांची मतं ढापणाऱ्या कुठल्या तरी एखाद्या पक्षाला या निवडणुकीमध्ये नक्कीच डावलण्यात आलंय. हे पूर्ण जिल्ह्याचं चित्र मला पाहायला मिळतं. एकंदरीत जर बघितलं तर याच बीड विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती
एवढंच नाही तर विधानसभेची निवडणूक होती. या दोन्ही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मुस्लिमांनी पाठबळ दिलं. विशेषतः संदीप क्षीरसागर निवडून आले. खासदार बजरंग सोनवणे हे देखील मुस्लिम मताची जी टक्केवारी वाढलेली होती आणि मुस्लिम मताचा जो कौल होता तो मिळाल्यामुळे निवडून आले होते. आणि सत्तेच्या विरोधात प्रत्येक वेळेस त्यांचा कौल असतो. मग अजितदादा तर हे सत्तेमध्ये आहेत ना, मग तसा कौल कसा नेमका, हा कौल यावेळेसचा मुस्लिम मताचा कौल नेमका गेला कोणाकडे? हे बघा, मुस्लिम समाज प्रचंड हुशार आहे. त्याला प्रगल्भतावादी आपण म्हणू शकतो. मुस्लिम समाजाला जे प्रगल्भतावादी लोक आहेत ते बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी सांगितलंय की सेक्युलर नावावर फक्त 6 महिने यायचं, सेक्युलर करायचं आणि निघून जायचं. 4.5 वर्ष या प्रभागामध्ये कुणीही भटकत नाही. मग आम्ही काय करू माहिती आहे का? जो सत्तेचा वाटेकरी, मला सांगा, कुठल्याही तरी एका पक्षाच्या, भाजप आमचा मोठा दुश्मन आहे म्हणून आम्ही भाजपपासून लांब राहायचं. मी भाजपचा प्रचारक नाही किंवा कुठल्याही पक्षाचा नाही, परंतु अजितदादांनी हा विश्वास ठाम दिलेला आहे की तुम्ही माझ्याकडे या, मी तुमचा विकास करतो. मग अजितदादांना जेव्हा चुकले आम्ही अजितदादाला प्रश्न विचारू. मी प्रगल्भवादी मुस्लिम आहे या हा प्रश्न विचारतो की जिकडे आपला विकास आहे आपण तिकडे जाऊ. कुठल्याही एक पक्ष आपल्याला डावलतोय किंवा एक पक्ष मी सेक्युलर आहे म्हणून मी तुमच्या पाठीमागे जाईल, हे बीड नगरपालिकेचं काय चित्र असेल? बीड नगरपालिकेमध्ये मला वाटतं की मताचं समीकरण जर आपण पाहिलं तर मुस्लिम समाजाचा 63,000चा गट्टा आहे. तो प्रचंड अशा 3 गटामध्ये MIM असेल, राष्ट्रवादी असेल, तुतारी असेल यामध्ये विभागलेला आहे. आणि विभागणीच्या मध्ये थेट नाही पण अनपेक्षितपणे जो मताची विभागणी झाली तो भाजपला थेट मदत होईल. आणि यामध्ये भाजपचं एक चित्र निर्माण होतं की भाजपचं येऊ शकेल का, कारण ओबीसी गट्टा जास्त आहे आणि मुस्लिम 63,000चा गट्टा आहे तो 3 मध्ये त्याच्या मालकाने डिवायडेशन केलेलं आहे. एवढं आपण हा महत्त्वाचा मुद्दा आहे की बीड नगरपालिका निवडणुकीचं काय चित्र झालंय या संदर्भामध्ये प्रत्येक जण आपापलं मत मांडतंय. पण एकूण जर 6 नगरपालिका बघितल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गट हा परळीमध्ये लढतोय, माजलगावमध्ये सोबळावरती नारा आहे, धारूरमध्ये सोबळावरती नारा आहे, गेवराईमध्ये देखील सोबळावरती नारा दिलेला आहे आणि बीडमध्ये देखील सोबळावरती, म्हणजे 5 नगरपालिकामध्ये तुम्ही सोबळावरती लढताय. परळीमध्ये महायुती आहे. हे जरी आपण पाहिलं, हे जरी चित्र पाहिलं, अंबेजोगाईमध्ये जर बघितलं तर तुतारी म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गटांची त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने होती. त्या ठिकाणी लोकविकास आघाडी देखील केलेली. तर 6ही नगरपालिका निवडणुकांमध्ये नेमकं शेवटची माझी तुमच्याकडून कमेंट घ्यायची की विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही कॅम्पेनिंग केली, अजितदादांनी देखील या ठिकाणी आले, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या देखील सभा झाल्या, पंकजाताईंनी देखील केली आणि तुम्ही महायुतीमध्ये एकत्रितच आहात. तुमचा विरोधी पक्ष म्हणून जर पाहिलं तर या ठिकाणी शरद पवार गट हा आक्रमक पद्धतीने, बजरंग सोनवणे देखील त्यांची भूमिका मांडत होती सगळ्या नगरपालिकामध्ये. तर नेमकं मतदारांनी कशा पद्धतीने आणि कुठल्या गोष्टीचा विचार केला मतदान करतात? नेहमी स्थानिक स्वराज्य संस्थातल्या ज्या निवडणुका असतात ना त्या एकतर स्थानिक मुद्द्यांवर आणि मूलभूत प्रश्नावर असतात आणि त्याच्यानंतर उमेदवारांचे जे रिलेशन्स असतात त्याच्यामध्ये पक्ष आणि पक्षाच्या पॉलिसीवर खूप मतदान होतं असं मला वाटत नाही स्थानिकमध्ये. आणि पालकमंत्री अजित पवार असल्यामुळे त्यांच्या पक्षाला जर आपण मतं केली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नागरी सुविधामध्ये निधी मिळेल हा एक प्रलोभनाचा आणि हा एक विश्वास आम्ही मतदारांमध्ये उभा करू शकलो. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या 5 नगरपालिकांमध्ये स्वतंत्र आणि युती म्हणून परळीमध्ये आम्हाला सर्व भागामध्ये एक चांगला प्रतिसाद मिळाला मतदानामध्ये. आणि या 6ही नगर परिषदेमध्ये पाहता असताना तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जो सेटअप तयार होईल मतदारामधला तोच 2029 मधल्या निवडणुकीमधला सेटअप असणार आहे. आणि आमचा नेता म्हणून अजितदादांना आम्ही मतदारांमध्ये घेऊन जाऊ शकलो. स्वतंत्रपणे आम्ही त्यांच्याबद्दलचा एक मनोदय, एक विश्वास निर्माण करताना आम्हाला कार्यकर्त्यांना एक मोठं यश मिळालंय. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून स्वतंत्र पक्ष म्हणून, स्वतंत्र विचारधारा म्हणून आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार म्हणून आम्हाला एक चांगला प्रतिसाद मिळाला. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी मोठा पक्ष असेल अजित पवार गट? 100% आम्ही 5 नगर परिषदामध्ये स्वतंत्र मतदार उभा केलाय, बिलकुल उभा केलाय. आणि आम्ही एकदम आमच्या पक्षातला एक मोठा नेता निघून गेल्याच्या नंतर विचार करा तुम्ही 3 दिवसामध्ये आम्ही काय केलं पाहिजे. पण विजयसिंह पंडित साहेबांनी अत्यंत कमी वेळेमध्ये एक चांगलं टीम निर्माण केली आणि आज आम्ही स्पर्धेत नाहीत, आम्ही जिंकण्याच्या अत्यंत समीप आहोत. भाजपची काय परिस्थिती? भारतीय जनता पार्टीची या जिल्ह्यात चांगली परिस्थिती आहे. 6 पैकी 5 जागा तर महायुतीच्या म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा राष्ट्रवादी गट मिळून म्हणजे महायुतीच्या 5 जागा येतील बघा. काय परिस्थिती राहील भाजपची स्पेशली? 100% भाजपच्या जे 4 आहेत वैयक्तिक भाजप लढलं ते 4 आणि अंबाजोगाई भाजप मार्फत आहे ती पण. आणि परळी जी युती आहे राष्ट्रवादी भाजप 100% 6ला 6 लोकनेते ताईसाहेबांच्या ताब्यात येतात 100%. आपण पाहतोय प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या पक्षाच्या अनुषंगाने बाजू मांडतो. मात्र काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं आहे.
यामध्ये प्रत्येक नेत्याची ही प्रतिष्ठा मनाला लागलेली आहे. अवघा काही म्हणजे 12 तासाचा कालावधी, 12 ते 15 तासाचा कालावधी आहे. निकालाच्या अनुषंगाने मतमोजणी होईल. मतपेट्यामधून ज्यावेळेस मतदानाची जी टक्केवारी आहे आणि कोणाला कोणत्या पक्षाला किती मतदान पडलं हे ज्यावेळेस समोर येईल त्यावेळेस निकालाचं चित्र असेल. मात्र प्रत्येक पक्षानं त्या पद्धतीने मशागत केली होती, मतदारापर्यंत गेले होते. जसं आता भागवत तावरे यांनी सांगितलं की आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत असताना पालकमंत्री अजितदादा आहेत, त्यामुळं विकास निधी आणून दिला जाईल, हे एक कॅम्पेनिंग केली. दुसरीकडे मुख्यमंत्री आल्यानंतर मी मुख्यमंत्री आहे, एवढंच नाही तर तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, अशा देखील चर्चा झाल्या. आणि तिजोरीचा मालक मी आहे, अशी देखील चर्चा झाली. त्यामुळे भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट असेल, त्यांनी देखील एक वेगळी कॅम्पेनिंग केलेली होती. काँग्रेस देखील काही प्रमाणात लढत होतं, तर MIN देखील बीडमध्ये लढत होतं. त्यामुळे एकंदरीत जर बीडमध्ये बघितलं तर बीड जिल्ह्यातील 6ही नगरपालिकेवरती नेमका झेंडा कुणाचा फडकणार हे पाहण्यासाठी आपल्याला उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला वेळ पाहावा लागेल. मात्र प्रत्येकाची चर्चा आहे, प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्या पद्धतीचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे साहजिकच बीड नगरपालिका निवडणुकीचा येणारा निकाल हा आगामी ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद असेल, त्याचबरोबर 2029ला येणारी जिल्हा परिषद विधानसभेची निवडणूक असेल किंवा लोकसभेची निवडणूक असेल, त्या अनुषंगाने देखील बरीच काही गणितं बांधली जातात. त्यामुळे साहजिकच उद्याचा निकाल हा बऱ्याच जणांचं भवितव्य घडवणारा असेल, तर बऱ्याच जणांच्या भवितव्यामध्ये एक आलेला ॲक्सिडेंटचा देखील प्रकार असू शकतो. त्यामुळं नेमकं उद्या काय होणार हे पाहण्यासाठी आपल्याला उद्या 12 ते 1 वाजेपर्यंत बीड जिल्ह्यातील 6ही नगरपालिकांचं जे निवडणुकीचं पहिलं चित्र असणार आहे, जे मतदारांनी दिलेला जो कौल आहे तो कौल आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं या आणि अशाच गोष्टी या मतदानाच्या अनुषंगाने आणि बीड जिल्ह्यातील 6ही नगरपालिकाच्या निवडणुकाच्या अनुषंगाने जी मतदानाची अपडेट आहे ती मिळवण्यासाठी आणि इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतसाठी सुरेश जाधव, बीड.